Hello student. So today I am going to discuss exercise 4.6 and example number 12. If matrix A is a 1 2 2 2 1 2 2 2 1, show that A square minus 4A is a scalar matrix. विद्यार्थी मित्रो, यापूर्वी आपण स्केलर मॅट्रिक्स कशाला म्हणायचं पाहिले. यापूर्वी दोन एक्झाम्पल आपण पाहिलेले आहेत. स्केलर मॅट्रिक्स कशाला म्हणायचं. व्हॉट इज मीन बाय स्केलर मॅट्रिक्स. ए स्क्वेअर मॅट्रिक्स हॅव्हिंग डायगोनल एलिमेंट्स आर सेम अँड ऑल नॉन डायगोनल एलिमेंट्स आर झिरो इज कॉल्ड स्केलर मॅट्रिक्स. ज्या मॅट्रिक्सचे नॉन डायगोनल एलिमेंट हे सेम असतील आणि ऑल नॉन डायगोनल एलिमेंट हे झिरो असतील त्या मॅट्रिक्सला काय म्हटलं जातं, स्केलर मॅट्रिक्स. यापूर्वी आपण दोन एक्झाम्पल दाखवलेले, शो दॅट केलेले आहेत. इफ मॅट्रिक्स ए इज इथं एक्झाम्पल दिलेलं आहे 1 2 2 2 1 2 अँड 2 2 1. शो दॅट ए स्क्वेअर मायनस 4 किंमत काढल्यानंतर तो काय आला पाहिजे, डायगोनल मॅट्रिक्स आला पाहिजे, इज ए स्केलर मॅट्रिक्स. देअरफॉर गिव्हन मॅट्रिक्स ए इज 1 2 2 2 1 2 2 2 1. दिस ऑर्डर इज अ 3x3. याची ऑर्डर जी आहे की ते 3x3 ही ऑर्डर आहे. ए स्क्वेअर मीन्स ए इंटू ए. ए स्क्वेअर म्हणजे आपल्याला ए इंटू ए दोन वेळेस प्रोडक्ट घेता येईल. एची किंमत ठेवली तर 1 2 2 2 1 2 2 2 1 आणि इंटू ए 1 2 2 2 1 2 अँड 2 2 1. आपल्याला इथं लिहिता येईल, मल्टिप्लिकेशन करायचं, आपल्याला ए स्क्वेअरची व्हॅल्यू काढायचं आहे. ए स्क्वेअरची व्हॅल्यू काढत असताना आपल्याला घेता येईल इथं ए इंटू ए, मॅट्रिक्स ए इंटू ए. आता मॅट्रिक्स ए इंटू ए काढत असताना आपल्याला काय करता येईल, रोनं काय करायचं आहे, कॉलमला मल्टिप्लाय करायचं आहे. मल्टिप्लिकेशनचा रूल्स आपल्याला माहिती आहे. रो इंटू काय करायचं आहे, कॉलम मॅट्रिक्सला मल्टिप्लाय करायचं आहे. आता पहिल्या रोनं काय करता येईल, आपल्याला तिन्ही कॉलमला मल्टिप्लाय करता येईल. फर्स्ट रो फर्स्ट कॉलम. ओके, 1 इंटू 1 1, 2 इंटू 2 4. सरळ ह्याची बेरीज करायचं. काय करायचं, पहिल्या रोमध्ये 3 एलिमेंट आहेत, कॉलममध्ये 3 एलिमेंट आहेत. पहिल्याला, दुसऱ्याला, तिसऱ्याला. ॲडिशन असेल ॲडिशन करा, सबस्ट्रॅक्शन असेल सबस्ट्रॅक्शन करा. ओके, आता इथं आपल्याला घेता येईल 1 इंटू 1 1, 2 इंटू 2 4, 1 प्लस 4 अँड 2 इंटू 2 4, 1 प्लस 4 प्लस 4. फर्स्ट रो फर्स्ट कॉलम. ओके, त्यानंतर फर्स्ट रो सेकंड कॉलम 1 इंटू 2 2, 2 इंटू 1 2, 2 इंटू 2 4, 2 प्लस 2 प्लस 4 ह्या तिन्हीची ॲडिशन केलं. त्यानंतर फर्स्ट रो थर्ड कॉलम 1 इंटू 2 2, 2 इंटू 2 4 अँड 2 इंटू 1 2, 2 प्लस 4 प्लस 2. पहिल्या रोनं काय केलं, आपण तिन्ही कॉलमला मल्टिप्लाय केलं. फर्स्ट रो फर्स्ट रो सेकंड कॉलम अँड फर्स्ट रो थर्ड कॉलम मल्टिप्लिकेशन केलं आपण इथं 1 प्लस 4 प्लस 4, 2 प्लस 2 प्लस 4 अँड 2 प्लस 4 प्लस 2. फर्स्ट रो फर्स्ट कॉलम, फर्स्ट रो सेकंड कॉलम, फर्स्ट रो थर्ड कॉलम. ओके, त्यानंतर आपल्याला काय करता येईल, सेकंड रोनं मल्टिप्लाय करा. सेकंड रो फर्स्ट कॉलम 2 इंटू 1 2, 1 इंटू 2 2, 2 इंटू 2 4. ओके, 2 प्लस 4 आलं इथं. त्यानंतर सेकंड रो सेकंड कॉलम 2 इंटू 2 4, 1 इंटू 1 1, 2 इंटू 2 4, 4 प्लस 1 प्लस 4. त्यानंतर सेकंड रो थर्ड कॉलम 2 इंटू 2 4, 1 इंटू 2 2, 2 इंटू 1 2. ओके, त्यानंतर आता आपल्याला मल्टिप्लाय करता येईल. थर्ड रो, ह्या दोन रोनं आपण मल्टिप्लाय केलं. आता आपण काय करता येईल, तिसऱ्या रोनं मल्टिप्लाय करू. इथं तिसऱ्या रोनं मल्टिप्लाय करता येईल. इथं थर्ड रो फर्स्ट कॉलम 2 इंटू 1 2, 2 इंटू 2 4, 2 प्लस 4 अँड 1 इंटू 2 2 प्लस 2 आलं इथं. ओके, त्यानंतर थर्ड रो सेकंड कॉलम 2 इंटू 2 4, 2 इंटू 1 2, 1 इंटू 2 2. त्यानंतर 2 इंटू 2 4 अँड 2 इंटू 1 2 इंटू 2 4, 2 इंटू 2 4 आणि 1 इंटू 1 1. म्हणजे याचा अर्थ 4 प्लस 1 प्लस 4 प्लस 4 प्लस 1. ओके, मग आपल्याला याचे ॲडिशन करायचं आहे. 1 प्लस 4 प्लस 4, दिस ॲडिशन इज अ 9, 2 प्लस 2 4 प्लस 4 इज अ 8,
2 + 4 6, 6 + 2 is 8 आणि आपल्याला इथे ॲडिशन करता येईल 2 + 2 + 4 this addition is 8, 4 + 1 + 4 this addition is 9 and 4 + 2 + 2 this addition is 8, 2 + 4 + 2 this addition is 8 and 4 + 2 + 2 this addition is 8, 4 + 4 + 1 this addition is 9. म्हणजे ए स्क्वेअरची व्हॅल्यू निघाली 988 898 889. ओके, आपल्याला आता 4a ची व्हॅल्यू काढायचं आहे. 4 इंटू काय करता येईल मॅट्रिक्स ए घेऊ आपण. 4 इंटू मॅट्रिक्स ए, ची किंमत लिहिलं 1 2 2 2 1 2 अँड 2 2 1. याला मल्टिप्लाय करता येईल 4 इंटू 1 4, 4 इंटू 2 8, 4 इंटू 2 8, 4 इंटू 2 8, 4 इंटू 1 4, 4 इंटू 2 8, 4 इंटू 4 8, 4 इंटू 2 8, सॉरी 4 इंटू 2 8, 4 इंटू 2 8, 4 इंटू 1 4. म्हणजे 4a ची किंमत निघाली किती 488 848 884. ओके, आता आपल्याला काढायचं आहे टोटली व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायची आहे a² - 4a. ज्यावेळेस ह्या दोन्हीची सबस्ट्रॅक्शन कराल त्यावेळेस येणारा मॅट्रिक्स हा काय आला पाहिजे डायगोनल एलिमेंट्स आर सेम इज कॉल्ड स्केलर मॅट्रिक्स. ओके, आता a² ची किंमत आपण इथे काढले 988 898 889 मायनस 488. कशाची किंमत ठेवलं हे 4a ची मध्ये मायनस ॲज इट इज ठेवा 488 848 884 a² - 4a. आता सबस्ट्रॅक्शन करू आपण. पहिल्या एलिमेंटमधून पहिला एलिमेंट मायनस करा 9 - 4 5, 8 - 8 0, 8 - 8 हा 0 आला, 8 - 8 0, 9 - 4 is 5, 8 - 8 is 0, 8 - 8 0, 8 - 8 हा 0 आला आणि 9 - 4 हा किती आला 5 आला. डायगोनल एलिमेंट म्हणजे ह्या ज्या कर्ण संख्या आहेत त्या किती आल्या 5 आल्या. आणि उरलेले जे नॉन डायगोनल एलिमेंट असतील हे 0 आले, लोअर एलिमेंट 0 आले, अप्पर एलिमेंट 0 आले. म्हणजेच डायगोनल एलिमेंट्स आर सेम a² - 4a इक्वल टू 5 0 0 0 5 0 0 0 5. डायगोनल एलिमेंट्स आर सेम अँड ऑल नॉन डायगोनल एलिमेंट्स आर 0. देअरफॉर a² जे काय असेल स्केलर मॅट्रिक्स. ओके, यापूर्वी 2 एक्झाम्पल आपण सॉल्व्ह केलेले आहेत. a² - 4a हा सुद्धा काय आहे तर स्केलर मॅट्रिक्स आहे. ओके, विद्यार्थी मित्र आपण नेक्स्ट एक्झाम्पल पाहणार आहोत. नेक्स्ट एक्झाम्पल आहे एक्झाम्पल नंबर 13. इफ a is a 1 0 - 1 7 find k so that a² - 8a - ki equal to 0 where I is a unit matrix and O means 0 0 is a null matrix of order 2. ओके, आता इथे दिलेली जी व्हॅल्यू आहे मॅट्रिक्स ए ची किंमत ठेवला आपण. मॅट्रिक्स ए इज 1 0 - 1 7. I is आयडेंटिटी मॅट्रिक्स. डायगोनल एलिमेंट्स आर ओनली 1 इज कॉल्ड आयडेंटिटी मॅट्रिक्स ऑफ ऑर्डर 2. म्हणजेच काय लिहिता येईल 1 0 0 1 हा युनिट मॅट्रिक्स आहे किंवा यालाच काय म्हटलं जातं आयडेंटिटी मॅट्रिक्स. आणि ओ हा काय आहे नल मॅट्रिक्स ऑफ ऑर्डर 2. म्हणजे ज्या मॅट्रिक्सचे सर्व एलिमेंट हे 0 असतात त्या मॅट्रिक्सला काय म्हटलं नल मॅट्रिक्स किंवा त्यालाच काय म्हटलं जातं 0 मॅट्रिक्स. इथं 0ची किंमत ठेवलं 0 0 0 0. दिस ऑर्डर इज 2x2 म्हणजे 2 रो आणि 2 कॉलम असले पाहिजेत. म्हणजेच इथं ओ इज 0 मॅट्रिक्स ऑफ ऑर्डर 2. तिन्ही व्हॅल्यू ठेवलं आपण. दिलेली मॅट्रिक्स ए ची किंमत ठेवलं. त्यानंतर आय इज आयडेंटिटी मॅट्रिक्स किंवा युनिट मॅट्रिक्सची किंमत ठेवलं 1 0 0 1 आणि त्यानंतर 0ची किंमत ठेवलं 0 0 0 0. ओके, आता सुरुवातीला आपण a² ची किंमत काढून घेऊ. a² इक्वल टू आता a² म्हणजेच काय असेल मॅट्रिक्स a इंटू ए. इथं ठेवलं मॅट्रिक्स a इंटू ए ची किंमत ठेवलं. a² ची किंमत काढत असताना आपल्याला इथे एक स्टेप आपण वाढवू. a² इक्वल टू काय असेल मॅट्रिक्स a इंटू ए. तर मॅट्रिक्स a इंटू ए ची किंमत ठेवलं 1 0 - 1 7 1 0 - 1 7. आता काय करायचं रोनं कॉलमला मल्टिप्लाय करायचं. फर्स्ट रो फर्स्ट कॉलम 1 इंटू 1 1 0 इंटू -1 0 1 प्लस किती आलं 0. फर्स्ट रो सेकंड कॉलम 1 इंटू 0 0 0 इंटू 7 0. कुठल्याही संख्येला जर 0 मल्टिप्लाय केलं येणारा प्रोडक्ट हा काय येईल 0 येईल. ओके, त्यानंतर
Second row, first column, minus 1 into 1, minus 1, 7 into minus 1, minus 7, minus 1, minus 7. Second row, second column, minus 1 into 0, 0, 7 into 7, 49. Okay, 0 plus 49. Hey, 1 plus 0 is a 1, 0 plus 0 is a 0, minus 1 minus 7 ची ॲडिशन आली minus 8 आणि 0 plus 49 is a 49. A square ची किंमत निघाली 1 0 minus 8 49. This order is a 2 by 2. ओके, त्यानंतर 8A ची किंमत काढू आपण. 8 into matrix A is a 1 0 minus 1 7. आता प्रत्येक एलिमेंटला काय करायचं आहे, 8 न मल्टिप्लाय करायचं आहे. 8 into 1 is a 8, 8 into 0 is a 0, 8 into minus 1 is a minus 8 आणि 8 into 7 is a 56. ओके, हे 8A ची किंमत निघली. देअरफॉर आपल्याला टोटली व्हॅल्यू काढायचं इथं. कशाची किंमत काढायचं टोटली? A square minus 8A minus ki equal to 0. 0 is a 0 matrix. Therefore, A square ची किंमत ठेवलं 1 0 minus 8 49 minus as it is 8A ची किंमत ठेवलं 8 0 minus 8 56 minus k into I is a unit matrix of order 2. Okay, I ची किंमत ठेवलं 1 0 0 1. आता k न मल्टिप्लाय करू आपण इथं. बघा काय असेल, 1 minus 8, this subtraction is a minus 7, minus 8 minus and this minus is a plus 8, minus 8 plus 8 0. ओके, 0 minus 0 0, 49 minus 56. इथल्या सेकंड एलिमेंटमधून सेकंड एलिमेंट आपल्याला मायनस करायचं आहे. 49 minus 56 is a minus 7. This minus as it is. इथं k न मल्टिप्लाय करा. k into 0 is a k, k into 0 0, k into 0 0 आलं, k into 1 k इक्वल टू काय असेल, ऑल एलिमेंट्स आर 0, देअरफॉर 0 इज अ काय असेल 0 मॅट्रिक्स. ओके, आता इथं लिहिता येईल आपल्याला -7 0 0 -7. हा जो मॅट्रिक्स आहे तो राईट साईडला इकडे ट्रान्सफर करू. इथला जो मायनस आहे तो काय होईल, इथं प्लस होईल. ओके, k 0 0 k. आता इक्वॅलिटी ऑफ मॅट्रिक्सनुसार आपल्याला काय घेता येईल, इथला पहिला एलिमेंट k इक्वल टू किती, -7. कुठलीही घ्या व्हॅल्यू तुम्ही. इथे घेतलं आपण, इथला k इक्वल टू काय असेल -7, म्हणून इथे k ची किंमत निघाली. देअरफॉर k इक्वल टू आपल्याला कशाची किंमत काढायचं आहे, फाइंड द व्हॅल्यू ऑफ k. या दिलेल्या फॉर्मवरून आपल्याला काय करायचं, k ची किंमत काढायची होती. k इक्वल टू आपण काय काढलं, -7. ओके, अँड आपण नेक्स्ट एक्झाम्पल पाहणार आहोत. एक्झाम्पल नंबर 15. इफ मॅट्रिक्स A is a 3 1 -1 2, prove that A square minus 5A plus 7I equal to 0, where I is a unit matrix of order 2. Given matrix A is a 3 1 -1 2, this order is a 2 by 2. आता मॅट्रिक्स A ची किंमत दिलेली आहे. आपल्याला सुरुवातीला A square ची किंमत काढता येईल. A square means A into A. आपल्याला मॅट्रिक्स A ची किंमत ठेवलं 3 1 -1 2, 3 1 -1 2. आता प्रोडक्ट आपल्याला घ्यायचं आहे. A स्क्वेअर ची किंमत काढत असताना काय करायचं, रो न कॉलमला मल्टिप्लाय करायचं आहे. फर्स्ट रो फर्स्ट कॉलम, 3 into 3 9, 1 into -1 -1 म्हणजे 9 -1. ओके, फर्स्ट रो सेकंड कॉलम, 3 into 1 3, 1 into 2 2, 3 plus 2. प्लस असेल प्लस घ्या, मायनस असेल मायनस घ्या. ओके, त्यानंतर सेकंड रो फर्स्ट कॉलम, -1 into 3 -3, 2 into -1 -2. आता सेकंड रो सेकंड कॉलम, -1 into 1 -1, 2 into 2 4, -1 plus 4. आता इथं आपल्याला सबट्रॅक्शन करता येईल. 9 -1 is 8, 3 plus 2 ची ॲडिशन करा 5, -3 -2 ची ॲडिशन -5 आली आणि -1 plus 4 इज काय असेल इथं 3. म्हणजे A स्क्वेअरची किंमत निघाली 8 5 -5 3. आता 5A ची किंमत काढायचा. 5 into मॅट्रिक्स A. मॅट्रिक्स A ची किंमत इथं ठेवलं 3 1 -1 2. ओके, आपल्याला इथं लिहिता येईल 3 into 5 is 15, 3 into 1 is 5 into 3 is 15, 5 into 1 is 5, 5 into -1 -5 and 5 into 2 is किती 10. म्हणजे A स्क्वेअरची किंमत निघाली, 5A ची किंमत निघाली. टोटली व्हॅल्यू आपल्याला इथं काय करायचं आहे, A स्क्वेअर मायनस 5A plus 7I इक्वल टू काय दाखवायचं, टोटली आपल्याला 0 दाखवायचं आहे. ओके, आता इथे व्हॅल्यू ठेवू आपण. A स्क्वेअरची किंमत इथं आपण ठेवणार आहोत. A स्क्वेअर इज 8 5
-5 3. ओके, -5a. आता -5 इंटू ए ची किंमत तुम्ही काढली 15 5 -5 आणि 10 प्लस 7 इंटू आय इज आयडेंटिटी मॅट्रिक्स 1 0 0 1. ओके, आता ह्या सगळ्या व्हॅल्यू ठेवल्या आपण. ए स्क्वेअरची किंमत ठेवली, ए स्क्वेअर इज काढले आपण इथं 8 5 -5 3. त्यानंतर -5a मायनस ॲज इट इज ठेवला. 5a ची किंमत 15 5 -5 10 प्लस 7 इंटू आय इज काय असेल इथं युनिट मॅट्रिक्स. दिस ऑर्डर इज 2x2 1 0 0 1. डायगोनल एलिमेंट्स आर सेम इज कॉल्ड काय असेल युनिट मॅट्रिक्स. ओके, आता इथं बघा आपल्याला ज्या व्हॅल्यू आपण काढलेल्या आहेत इथं 8 5 -5 3 -15 5 -5 10 प्लस इथं 7 न मल्टिप्लाय करा. 7 इंटू 1 इथं प्रोडक्ट घेऊ आपण. 7 इंटू 1 इज काय असेल इथं 7. 7 इंटू 0 इज 0 आलं. 7 इंटू 0 इज 0 असेल आणि 7 इंटू 1 इज किती इथं 7 असेल. ओके, आता हा सबस्ट्रॅक्शन आपल्याला इथं घेता येईल. हा टोटली जे आहे ए स्क्वेअर -5a ची सबस्ट्रॅक्शन घेऊ आपण इथं. पहिल्या एलिमेंटमधून पहिला एलिमेंट मायनस करा. 8 -15 -7 5 -5 0. ओके, त्यानंतर -5 अँड दिस मायनस +5 -5 +5 काय होईल इथं 0. त्यानंतर 3 -10 -7. ओके, या दोन्हीचे सबट्रॅक्शन आले. 8 -15 -7 5 -5 0 -5 अँड दिस मायनस +5 -5 +5 0 3 -10 इज -7. आणि उरलेला जो एलिमेंट आहे इथं आपण उरलेला जो मॅट्रिक्स फॉर्म आहे 7 0 0 7. ओके, आपल्याला इथं लिहायचं आहे -7 +7 काय असेल इथं 0. 0 + 0 इज 0. 0 + 0 किती आलं इथं 0. आणि -7 + 0 -7 + 7 इज काय असेल इथं 0. आता टोटल जी व्हॅल्यू आली a² - 5a + 7i इक्वल टू काय असेल इथं 0 0 0 0. दिस ऑर्डर इज 2x2. ऑल एलिमेंट्स आर 0 इज कॉल्ड 0 मॅट्रिक्स और काय म्हणते त्याला नल मॅट्रिक्स. म्हणून इथं लिहा देअरफॉर a² - 5a + 7i इक्वल टू काय दाखवायचं आपल्याला इथं 0. ओके, a² - 5a + 7i इज 0 मॅट्रिक्स इक्वल टू आपण काय दाखवलं इथं 0. सुरुवातीला जी ऑर्डर आली इथं 2x2 म्हणजे ऑल एलिमेंट्स 0 म्हणजेच काय असेल हा 0 मॅट्रिक्स आहे. a² - 5a + 7i इक्वल टू 0. हा काय दाखवला आपण इथं 0 मॅट्रिक्स दाखवला. a² - 5a + 7i इक्वल टू राईट साइड इज 0. LHS इक्वल टू RHS. ओके, नेक्स्ट एक्झाम्पल आपण पाहणार आहोत. एक्झाम्पल नंबर 21. फाइंड x and y if मॅट्रिक्स 4 इंटू 2 -1 3 1 0 2 -3 -3 4 2 1 1 क्रुअल ब्रॅकेट क्लोज इंटू 2 -1 1 इक्वल टू XY. आपल्याला हे सॉल्व्ह करून फाइंड द व्हॅल्यू ऑफ x अँड y काढायचं. यापूर्वी आपण या टाईपचे एक्झाम्पल पाहिलेले आहेत विद्यार्थी मित्र हो. आता ह्या प्रत्येक जो एलिमेंट असेल याला 4 न मल्टिप्लाय करा. दोन्हीची सबट्रॅक्शन घ्या. इंटू काय घेता येईल आपल्याला 2 -1 1 सॉल्व्ह केल्यानंतर फायनली जी काही व्हॅल्यू असेल ती काय असेल फाइंड द व्हॅल्यू ऑफ x अँड y. ओके, देअरफॉर given 4 into matrix 2 -1 3 1 0 2 and -3 -3 4 2 1 1 into 2 -1 1
इक्वल टू एक्स वाय. ओके. आता इथं 4 न मल्टिप्लाय करता येईल. या मॅट्रिक्सला काय करा, टोटली सर्व एलिमेंटला 4 न मल्टिप्लाय करा. 4 × 2 8, 4 × -1 -4, 4 × 3 12, 4 × 1 is 4, 4 × 0 is 0, 4 × 2 is 8. 8 - 4 12, 4 0 8. प्रत्येक एलिमेंटला 4 न मल्टिप्लाय केलं. 4 × 2 8, 4 × -1 -4, 4 × 3 12, 4 × 1 is 4, 4 × 0 is 0, 4 × 2 is 8. हा मायनस ॲज इट इज ठेवा. इंटू इथं आपल्याला लिहिता येईल 3 - 3 4 2 1 1. हा क्रुएल ब्रॅकेट इथं क्लोज करा. ओके. आता ह्या दोन्हीचे सबट्रॅक्शन घेता येईल. इंटू हे ॲज इट इज 2 - 1 1 ॲज इट इज इक्वल टू काय असेल इथं एक्स वाय. ओके. आता ह्या दोन्हीचे सबट्रॅक्शन आपण इथे घेणार आहोत. सबट्रॅक्शन पाहू आपण इथं. 8 - 3 5 -4 and this minus plus 3 -4 plus 3 -1 and 12 - 4 this subtraction is 8. ओके. पहिल्या रो मधून पहिली रो मायनस केलं आपण. दुसऱ्या रो मधून दुसरी रो. 4 - 2 is 2, 0 - 1 is -1, 8 - 1 is 7. ओके. 5 - 1 8, 2 - 1 7 into 2 - 1 1 इक्वल टू आपल्याला इथे लिहायचं आहे इक्वल टू एक्स वाय. आता काय करता येईल आपल्याला, पहिली रो पहिला कॉलम, दुसरी रो पहिला कॉलम. इथं 2 रो आणि एकच कॉलम आहे. पहिल्या रोना काय करा, पहिल्या कॉलमला मल्टिप्लाय करा. बेरीज असेल बेरीज करा, वजाबाकी असेल वजाबाकी करता येईल, प्लस असेल प्लस करा, मायनस असेल आपल्याला मायनस करता येईल. ओके. 5 × 2 10, -1 × -1 +1, 8 × 1 8. म्हणजे काय आलं इथं 5 × 2 10, -1 × 1 +1, 8 × 1 8, 10 + 1 +8. ओके. फर्स्ट रो फर्स्ट कॉलम. आता सेकंड रो फर्स्ट कॉलम. 2 × 2 4, -1 × 1 +1, 7 × 1 7. याला मल्टिप्लाय आपण. फर्स्ट रो फर्स्ट कॉलम, सेकंड रो फर्स्ट कॉलम इक्वल टू एक्स वाय. मग आता याची ॲडिशन करा. 10 + 1 11 + 8 किती आलो 19. 4 + 1 5, 5 + 7 is 12, 19 12 इक्वल टू काय असेल इथं एक्स वाय. 19 12 इक्वल टू एक्स वाय. देअरफॉर फाइंड द व्हॅल्यू ऑफ एक्स. एक्स इक्वल टू किती आली व्हॅल्यू 19 आणि वाय इक्वल टू व्हॅल्यू किती आली इथे 12. ओके. आपण एक्सची किंमत काढलं 19 आणि वायची किंमत काढली किती 12. सॉल्व केल्यानंतर फायनली जी व्हॅल्यू आली एक्स इक्वल टू 19 आणि वाय इक्वल टू 12. तर विद्यार्थी मित्र हो, आपण नेक्स्ट भागामध्ये जे काय राहिलेले रिमेनिंग एक्झाम्पल असतील तर आपण नेक्स्ट भागामध्ये पाहणार आहोत. ओके.